मागील 4 दिवसांपासून कोकणात चालू असलेला मुसळधार पाऊस थांबला आहे, मात्र सध्या निसर्गाच्या वेगवेगळ्या छटा आहेत ह्या पाहायला मिळत आहेत। आपण या दृश्यामधून पाहू शकतोय परशुराम घाटाच्या पायथ्याची ही निसर्गरम्य दृश्य आहेत। पाऊस थांबलेला आहे, मुसळधार पाऊस कोसळून गेला की निसर्गात बदल झालेला पाहायला मिळत आहेत। यामुळे इथलं निसर्ग सौंदर्य अधिक खुललेलं आणि फुललेलं या दृश्यामधून पाहायला मिळते। ही दिसणारी दृश्य आहेत ही चिपळूण नजीक असणाऱ्या परशुराम घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या सवत्सडा धबधब्याचे आहेत। प्रवाह आहे हा स्वच्छ आहे। मागील 2 दिवसांपासून हा प्रवाह जो आहे याचं पाणी आहे हे कमी होतं, गढूळ होतं, आता मात्र स्वच्छ हे पाणी अनुभवता येते। मुंबई गोवा महामार्गालगत हा धबधबा असल्यामुळे इथं जाणाऱ्या येणाऱ्या पर्यटकांसाठी रस्त्यावरून सुद्धा या धबधब्याचं दर्शन घेता येतं। आपण पाहू शकतोय की घाटाची ही संपूर्ण किनार आहे आणि ढगाळ वातावरण जे आहे हे इथं पाहायला मिळते। ढग आलेले आहेत, थोडं बाष्प आलेलं आहे, हे सगळं इथं परशुराम घाटामधून अनुभवता येतं। पाऊस आहे पर्जन्यमान अधिक प्रमाणामध्ये झालेला आहे, यामुळं ही परिस्थिती आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यमान झाल्यामुळं ह्या ठिकाणी असणारा धबधब्याचं पाणी देखील वाढलेलं आहे। हा निसर्ग सौंदर्याचं धबधब्याचं आकर्षण पाहण्यासाठी पर्यटक यामुळंच हे वातावरण अनुभवण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि आनंद लुटत असतात। पुढे जर्नलिस्ट हरी निगेसह कृष्णकांत साळगावकर, पिनन मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।